मी गणपतीला ना अक्षरशः त्या काळात तुम्ही आता तुमचं नाव आहे बघा वशिला, मी गणपतीला वशिला लावायचो. तिसरीला असताना म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी मी काम करायला सुरुवात केली. माफ करा, मी जेवायला मागितलं, काही नव्हतं. आई अक्षरशः खूप रडली. पण ठीक आहे, तो काळ असतो. त्याच्यामुळं मग आई भांडे वगैरे करायची आणि मग मी पण आईला मदत करायचो. मला आजही आठवते की खानोळीमध्ये की आई आजारी होती, तर मी एकटाच गेलो होतो म्हणजे भांडे घासायला. तर तिथं तो मेन आचारी होता. अक्षरशः तो रडला. मला, अरे बाळा तुझं वय काय आणि तू काय करतोय. त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला. अवतार बघून ते म्हणले, तुला काम जमेल का बाळा? म्हणलं जमेल काम. आणि त्यांनी मला सहज प्रश्न विचारला की बाबा तुझं लग्न बिग्न करायचं का, झालंय का? म्हणलं सर मलाच खायला काय नाही, तिला कुठे घालू. नमस्कार, मी अंकिता शिवतरे. वशिला पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते आणि आभार. विमल सन्सची सुरुवात कशी झाली, या प्रवासाची सगळी सुरुवात, आणि तुम्हाला कुठून सुचलं की आपण विमल सन्स सुरू करावं? विमल सन्सची सुरुवात त्याने म्हणजे हा व्यवसाय ॲक्च्युली मी एक कपड्याच्या दुकानात कामाला होतो. तसं इतिहास सांगायचं म्हणलं की मी सुरुवातीला जर कापड विकलं असेल आयुष्यात तर 1989-88ला असेल. तर आमचे आजोबा होते, रेल्वेमध्ये कामाला होते. तर त्यांचे ते एक ब्लेझर होते पूर्वीचे, वूलचे ब्लेझर वगैरे ते. तर आई सहज म्हणली की, आई मला उमा म्हणायची की उमा हे आपण विकले तर तेव्हा मार्केट वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं, पण ते मी बाजारात नेऊन विकले. तिथून सुरुवात झाली मार्केटिंगची, म्हणजे कापड काहीतरी विकण्याची सुरुवात बाबा. आणि तसं बाळकडू मला ते म्हणजे लोकांशी बोलायचं किंवा लोकांमध्ये वागायचं हे काम करत करत मिळालं. साधारण तिसरीला असताना म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी मी काम करायला सुरुवात केली. तर दौंड एक गाव आहे, माझं जन्मगाव आहे दौंड. तसं माझं मेन गाव विसापूर आहे, दौंड जन्मगाव आहे. तिथे माझे आजोबा रेल्वेत होते आणि आम्ही तिथेच राहत होतो. तर तिथे एक शालिमार चौक म्हणून आहे, प्रसिद्ध आहे, तो आत्ताही सध्या आहे. त्याचं कहाणी मी सांगेल तुम्हाला. तिथे एक हॉटेल होतं, शालिमार हॉटेल नावाने. तिथे किशोर म्हणून होते, आम्ही त्यांना किशोर मामा म्हणायचं. आईला ते बहीण मानायची म्हणून. तर तिथे मी कामाला होतो. तर तिसरीत असताना मी ते काम करायचो. म्हणजे बाळकडून मला म्हणजे माणसांमध्ये मिक्स व्हायचं, बोलायचं तिथूनच मिळालं. आणि ते करता करता शिक्षण वगैरे करत 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 मी ते करायचो. आणि ते अंगणवाडी पडलं माझ्या. आणि ते करत करत मी विसापूर, माझ्या मूळ गावी आम्ही आलो. तर तिथे एका 9वीला असताना की मला तर काहीतरी घरची परिस्थिती थोडीशी बेताची होती, तर काहीतरी करावं बाबा या उद्देशाने आमचे जे सर आहेत त्या सरांना म्हणलं की मला काहीतरी जॉब बघा. मग त्यांनी एक कपड्याच्या दुकानात, मुकेश क्लॉथ म्हणून, तिथे मला काम पाहिलं. तर मी ते सुट्टीत 2 महिन्यासाठी काम करता करता मी कपड्याशी जोडल्या गेलो. आणि मग तिथे थोडंसं नॉर्मल खेडेगावात कसं असतं तसं मी तिथं शिकत गेलो, जसं येईल तसं. काय एवढं काही नॉलेज नव्हतं. आणि ते शिकता 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 मी सहज हे जे तुम्ही आता म्हणजे साडी कापड वगैरे त्याच्याशी जोडल्या गेलो. आणि ते करत 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 मग अशी वेळ आली की मी 11वी-12वी तिथे केली. 12वीला कॉलेज करण्यासाठी त्यांच्या थ्रू, ते भाभी आहेत सुराणा भाभी, त्यांच्या थ्रू मी कात्रजला आलो. तर मी शिक्षणासाठीच आलो होतो ॲक्च्युली. मग मी ट्राय केलं मॉडर्न वगैरे तिथे. मला थोडं काय ॲडमिशन वगैरे नाही मिळाल्यामुळं मग मी काय केलं की त्यांचे एक भाऊ होते, त्यांची चहाची एजन्सी होती. तर त्या चहाची एजन्सीमध्ये मी ते जॉईन झालो. मग मला ते महिन्याला 500 रुपये द्यायचे. आणि मग मी ते करत करत धनकवडीला, तर धनकवडीला करत करत मी चहाचं पण यायचं. आणि सह्याद्री बँक म्हणून पतसंस्था आहे, त्या बँकेचं मी त्यांच्याच कलेक्शन करायचो, पैसे गोळा करायचो. आणि मग ते करता करता मी तिथे बरंच मला अनुभव पण आला, चहा पावडरचं वगैरे अनुभव आला, म्हणजे बिझनेस रिलेटेड. प्रभात नावाने त्यांची एजन्सी होती. मग मी ते सकाळी 7ला माझं सुरुवात व्हायची, सकाळी 7ला. आणि मग ते रिकाम्या पोटी आपलं सायकल फिरायचो. तर एकदा अशी घटना घडली होती की एका गाड्यावर मी सहज चहा पावडर द्यायला गेलो. ते ताई होत्या, त्यांनी ओळखलं. म्हणजे दादा तुम्ही काय खाल्लं आहे का? मग ते काही इमोशन्स असतात. मग त्यांनी मला नाश्ता बिष्टा दिला, ते मला आजही आठवतं आहे. मी ते घटना काय सांगतो, ते घटनेशी या व्यवसायाशी सगळ्या त्यांचा संबंध आहे, सूत आहे. बरोबर. हां, मग ते करत करत मी ते एजन्सी करायचो. मग ते करत करत मी अचानक, आमची ताई लग्न झालं होतं नुकतंच, ते राहटणी गावामध्ये स्थायिक झाले होते. मग तिथे ताईकडे गेलो आणि प्रवास चालूच होता, खडतर प्रवास भरपूर चालू होता. मग ताईकडे गेल्यावर मग तिथे ओळखीने एक लिटाका कंपनीमध्ये मोरवाडीला ओळखीने जॉबला लागलो.
असंच तिथे तेव्हा जेव्हा जॉबला गेलो इंटरव्ह्यूला तेव्हा पायामध्ये काही चप्पल वगैरे काही नव्हतं. साधी अंघोळ पण केली नव्हती. तसंच गेलो मग तिथे इंटरव्ह्यूला गेलो तर गेटवर थांबलो. नंतर मग आत सोडलं. तर तिथं अंडे सर म्हणून होते. तर त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि अवतार बघून ते म्हणले, "तुला काम जमेल का बाळा?" म्हणलो, "जमेल काम." आणि त्यांनी मला सहज प्रश्न विचारला, की "बाबा तू लग्न-बिग्न करायचं का? झालंय का?" म्हणलो, "सर मलाच खायला काही नाही, तिला कुठे घालू?" तर तिथून ती सुरुवात झाली. मग लिटका कंपनी 6 महिने मी तिथं ब्रेक मिळतात म्हणून मी तिथं थोडंसं कंपनी लवकरच सोडली. हं, आणि सहज एक पिंपरी गाव एक दुकान आहे पुष्पांजली म्हणून नावाचं. हं. तिथे मी विचारलं, साधारण तो काळ असेल माझ्या अंदाजे 93-94चा. तिथं विचारलं, की "सर मला काम देता का?" आणि मग तिथून मला मेन प्रॉपर साड्यांच्या दुकान किंवा कपड्याच्या दुकानात मोठ्या दुकान, गावच्यापेक्षा मोठं दुकान, तिथून माझी कामाची सुरुवात झाली. हं, तिथून मला थोडंसं मला बाळकडू मिळायला लागलं. हं, हां, मग तिथे बऱ्यापैकी मी सुरुवातीला अडचणी आल्या. गावाहून आलो होतो, शब्द हं. अपुरे होते. शहराचा काही अनुभव नव्हता. बऱ्याच अडचणी येत जे पडेल ते काम करत राहिलो. भावना शुद्ध होती, भूक होती. भुकेची किंमत माहीत होती काय आहे आणि संगतीला मग मी माझं प्रपंच छोटं आई होती, 2 भाऊ होते. मी त्यांना सुरुवातीला नाही आणलं, पण नंतर मग त्यांना मी घेऊन आलो इकडे आणि मग तिथे काम करत कसं 18 वर्ष पुष्पांजलीमध्ये काम केलं आणि तिथे असंच लागवी स्वभाव, ओळखी वगैरे, गावाले असतील, सगळ्यांशी ओळखी झाल्या आणि मेहनत करत राहायचं. काही चिंता नव्हती पगार किती, काय किती, नुसतं कष्ट करायचं, इमानदारी. हं. ते आईचे संस्कार होते. आईची दौंडला असल्यापासून संस्कार होते. आईने आम्हाला एक लिमिटेशन दिलं होतं. मला आठवतंय, की मी सहज चुकून व्हिडिओ पहिले व्हिडिओ होते बघा. हं. ₹1.50 पिक्चर असायचा. हं, हं. तो पिक्चर एकदा चुकून मी पाहिला होता. म्हणजे आईला न सांगता. अक्षरशः पायामध्ये ना तुम्हाला माहीत असेल बघा, आजी वगैरे ऐकलं असेल, कोळदंडा म्हणतात. पायामध्ये लाकूड घालून आहे ना, हं. बांधून मारलं होतं. अरे बापरे! की पिक्चर म्हणजे एवढे संस्कार होते. म्हणजे हं. दौंड परत आपण मी तुम्हाला शालीमार चौकात नेतो. दौंड हे भाग असा होता, थोडीशी वेगळी वस्ती होती. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, माझ्या मित्रांची नावं सांगतो तिथले. गंप्या, हं. विक्या म्हणजे एक वेगळं विश्व होतं ते. हं, हं. आम्ही जिथं राहत होतो, तिथं शेजारीच देशी दारूचं दुकान, डाव्या बाजूला हदबटीचं दुकान. मी ज्या हं. हॉटेलमध्ये कामाला होतो त्याच्या साईडला मटक्याचा अड्डा. म्हणजे हे सगळं तिथं एक वेगळं होतं. ऐकायला जरा वेगळं वाटत असेल. हां. त्याच्यात आम्ही तपत होतो. आम्ही तिघं भाऊ शिकत होतो. आई संस्कार देत होती. व्यवसाय आता घरी पण छोटंसं गोळ्या बिस्किटचं पण दुकान आईने केलं होतं. आणि दुसरा विषय म्हणजे इमोशन्स आता मी दौंडकडे आलो म्हणून सांगतो, की आई धुण्या भांड्याची कामं करायची. वडील जॉबला होते, पण ते काळ असं होतं, की वडील थोडेसे कधी काळी यायचे. त्याच्यामुळं मग आई भांडे वगैरे करायची आणि मग मी पण आईला मदत करायचो. मला आजही आठवतंय, की खानोळीमध्ये की आई आजारी होती, तर मी एकटाच गेलो होतो म्हणजे भांडे घासायला. तर तिथं तो मेन आचारी होता. अक्षरशः तो रडला. म्हणला, "अरे हं. बाळा तुझं वय काय आणि तू काय करतोय?" म्हणजे अशा काही आठवणी गोष्टी आहेत. आहेत. हं. त्या गोष्टींनी यश प्राप्त होत राहतं. बऱ्याच आहे. मग अक्षरशः तुम्हाला म्हणजे नवल वाटेल, की माझा एक मित्र होता टकल्या नावाचा, हं. भीक मागायचा. रोडला राहत होता. अरे वडील भिकारी, तो माझा मित्र. हं. पण ह्या गोष्टीचा मला बिलकुल पश्चाताप वाटत नाही. काही वाटत नाही, की मी हे काही रंगवून सांगत नाही बघा. हे सगळं अघटित घडलेलं आहे, हं, अचानक हं, घडलेलं आहे हं. आणि मी ते करत होतो. म्हणजे अशा काही कहाणी आहेत, की तुम्हाला ते पिक्चरसारखं वाटेल. अशा काही हं. गोष्टी घडल्या. हं. ह्या गोष्टी घडत मी घडला गेलो. मी आता जिथं शालीमार हॉटेल तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे हं, हं. कामाला होतो तिथं. तिथं खूप शिकायला मिळालं. मला तिथं बारक्या म्हणायचे. बरं. हां, मग तिथं बारक्या असा एक वेगळाच कॅरेक्टर होता. हं. मग माझ्या हातचा चहा लोकांना आवडायचा. माझ्या हातचं ऑमलेट आवडायचं. अरे वाह! म्हणजे मी तिथे एकदम प्रसिद्ध होतो. जसं मी ते कडू मला मिळत गेलं. हं. म्हणजे व्यवसायाचं हां. बाळकडू तुम्हाला शालीमारच्या इथं मिळालं असं म्हणता हां, येईल. परिस्थितीने शिकवलं म्हणा, भुकीने शिकवलं. ते अंगभूत आलं. हं, अंगभूत हं. आलं. कुणी काय हाताला धरून शिकवलं नाही. मग ते अंगभूत आलं. बरोबर. म्हणजे ते करत गेलो, येत गेलं, करत गेलो, हं. येत गेलो. आणि त्याच्यामुळे मी कधी ना दौंड हे माझ्या हृदयामध्ये ना कोरलं गेलेलं आहे. अशा काही गोष्टी ते विसरू शकत नाही. त्या गोष्टी मला पुढं कामाला आल्या, अनुभव आलेला. मग कुठे शांत राहणं, कुठं बोलणं, माणसं ओळखणं. हं. माणसं ओळखणं हे व्यवसायात खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप. कुठं शांत राहणं, इगो असेल, साध्या-सुध्या गोष्टी असतील, की बाबा ह्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. ह्या सगळ्या बाळकडू तिथून मिळत गेलं. जसं आई एक छोटीशी कहाणी सांगतो तुम्हाला,
की मी दौंडला असताना ना मी शेजो महाविद्यालय म्हणून तिथं स्कूलला होतो. अक्षरशः एकदा तुम्हाला सांगतो गॅदरिंग होतं, स्कूलचं गॅदरिंग होतं 3रीत असताना. आमच्याकडे ड्रेस नव्हते, पैसे नव्हते, काही नव्हतं. फी माझी मोहिती मॅडम भरायच्या, काही नव्हतं आमच्याकडे. आणि मग ते करत करत एकदा गॅदरिंग होता. गॅदरिंग आणि आम्ही हमेशा, म्हणजे सांगायला वेगळं वाटेल, आमचं पोट हमेशा रिकामं असायचं. आम्हाला नाश्ता माहीत नव्हता, जेवण दुपारी माहीत नव्हतं, संध्याकाळी काय तसलं काही माहीत नव्हतं. ठीक आहे. पण मग ते एक सांगतो गॅदरिंग करत मी सराव केला. मला एक लावणी दिली आणि इश्काची लावणी आणि एक मुरळीचा संगती घेऊन निघालाय माघ्या मुरळीला, ते एक मला दिलं होतं दोन्ही. तर मी ते का सांगतो तुम्हाला आता मी पुढे सांगेल. तर ते छान गॅदरिंग झालं वगैरे. रिहर्सल व्हायची, कंटिन्यू जायचो मी. आवड रिहर्सल काय व्हायची, छान काय वाटायचं, खायला मिळायचं. तिथले जे मेन होते बाबूशेठ बोरीकर म्हणून मेन, ते मग लाडू आण, कधी आण. आता आम्ही रिकाम्या पोटाला ते लसूण पण छान वाटतं, त्या हिशोबाने मी ते करायचो. आणि मग ते करत छान. मग गॅदरिंगच्या दिवशी काय झालं, गॅदरिंगला मम्मी वगैरे आले. मम्मी कधी मी तिला लाडाने एमी पण म्हणायचो. ती आली. आता तिलाही माहिती आहे सर्व. गॅदरिंगला गेलो, म्हणलं जाताना मम्मी नाश्ता, अरे बाळा आज नको, काय नाही आज खायला, घरी राहू दे तसंच जा. मग आलो, सकाळीच आलो, गॅदरिंग फुल केली. योगायोगाने तिथंही काय खायला मिळालं नव्हतं. आणि खाणं म्हणजे ते इमोशन म्हणून तुम्हाला सांगतोय. तर गॅदरिंग झाली. माझ्या संगती एक सिंधी मुलगा होता भरत नावाचा, मला पूर्ण डिटेल नावाशी सगळं आठवतंय. तर तो गणपत पाटील सारखा पाठीमागं माझ्या होता. आणि मी ती लावणी वगैरे छान केली, अलाउन्सिंग केले. 500 रुपये मिळाले. आता मला वाटलं 500 रुपये मला मिळाले, मला काम झालं आता. असं लहान होतो, 3रीत होतो, तर 500 रुपये मिळाले, मला भारी वाटलं. मला तर पण मला मिळालं नाही, पण अलाउन्सिंग झालं होतं. आणि मग ते गॅदरिंग छान झाली. सगळ्यांनी हे केलं, केसाचा टोप बीप लावला होता, स्त्रियाचा वेशभूषा केली होती, छान रंगबिरंग. आईच्या डोळ्यात पाणी पण आलं. बहीण होती, वैशाली नावाची बहीण आहे मला, ती होती, तिलाही छान वाटलं. आलं, सर्व झालं, आलो. पण वेदना कधी आली, घरी आल्यावर आहे ना, मी जेवायला मागितलं, माफ करा, मी जेवायला मागितलं, काही नव्हतं. आई अक्षरशः खूप रडली. पण ठीक आहे, तो काळ असतो. नाही, तो कठीण काळ आता गेला, तुम्ही त्याच्यावर मात करून हो, हो, इथपर्यंत हो. प्रवास नाही, केलाय. त्या आणि परिस्थितीने साहजिक आहे हो, हो, हो. की ते आठवल्यावर रडू येणं यात हो, हो, हो. असं काही गैर नाहीच आहे. Yes, कारण yes, yes, yes. तुम्ही तेवढं भोगलेलं आहे आणि तुम्ही हां. तेवढं बघितलंय, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्यात. आणि Yes. नाही, मी त्यानंतर अनुभव का सांगतो, की बाबा आजच्या मुलांना काय वाटतं, छोटीशी वेदना, आई बोलली, राग येणं, छोटीशी वेदना, आता बरेच प्रकार चालले आत्महत्येचे वगैरे. मी सांगायचं कारण हेच आहे की ठीक आहे ना, ती परिस्थिती त्या काळाची असते, त्या काळच्या वेदना असतात, पण त्या वेदनेवर फुंकर मारून, त्या परिस्थितीवर मात करून बरंच काही करता येतं. ठीक आहे, आता मी मानवी देह आहे, आतमध्ये हृदय, तर भावना येणार, भावना आलं की अश्रू येणार, अश्रू येणारच, ते ओलावा असणार, आपण काही दगड नाही. या सगळ्या गोष्टी मी तयार होत गेलो. बरोबर, खूप तयार होत गेला. आता हे डोळ्यात अश्रू आले, ते आईच्या आठवणीने आले. म्हणजे आईची वेदना होती. स्वतःला आम्हाला काही वाटत नव्हतं. म्हणजे उपाशी राहिलो, काय मिळालं नाही, तो भाग नव्हता. पण ते मी तुम्हाला सांगतो की आईची आई, आजी, मी तिला आई म्हणायचो, तिच्याशी मी खूप जवळचा होतो. तिला पेन्शन असायची. ती म्हणजे खूपच मी माझ्यावर तिचा खूप जीव असायचा. ती मला 1 रुपया द्यायची. मी अक्षरशः एक परिहार चौक म्हणून दौंडला आहे, तिथे गणपतीचं मंदिर आहे. मी गणपतीला ना अक्षरशः त्या काळात, तुम्ही आता तुमचं नाव आहे बघा वशिला, मी गणपतीला वशिला लावायचो. 1 रुपया मला पोटभर खायला मिळेल ना, किंवा 1 रुपया माझं हे. आणि असे बराच वेळ केलं, 5-6 महिने. नंतर मी त्याच्याशी कट्टी घेतली. मग ते लहान होतो, 4थीला 3रीला लहानपणी आपल्या वेगळ्या भावना असतात, वेगळे समज असतात. बरोबर. मग ह्या गोष्टी खूप रुजल्या गेल्यात. आणि ह्या गोष्टीच मला, जर परत आपण त्या विषयावर यायचं झालं, तर ह्या गोष्टींनीच मला पुढे नेत गेलं. या गोष्टींनीच कष्ट करायची ताकद आली, माणसं ओळखायची ताकद आली, विचार करायची क्षमता आली. या गोष्टींनीच मी तुम्हाला सांगतो की मी थोडंसं, मला छंद पण आहे लिहायचा. मी कविता वगैरे करतो. अरे वा. हो, मला कथाही लिहायला आवडतात. अजून सुरुवात नाही केली, पण हे सगळं का करतो की माझ्याकडे सगळं
पाठीमागचं सगळं ते इतिहास आहे. बरोबर. ठीक आहे, परिस्थिती असती बेताची काही नाही, पण हे सगळं मला शिकायला मिळालं आणि हे हम्म. शिकायला मिळता मला हे सगळं व्यवसायामध्ये ते कधी रूपांतर झालं, कधी अनुभव आला, माणसं ओळखणं असेल, या सगळ्या गोष्टी त्या संकटामुळं किंवा त्या परिस्थितीमुळंच कामाला आलं आणि ते मी करत गेलो. मग दौंड असेल, दौंडनंतर आम्ही आजूळ केडगावला आलो. हम्म. केडगावला तिथे आता दौंडला जसा बारक्या होतो, तर केडगावला उमा म्हणायचे. तर उमा कोणाला भुसा आणून दे, कोणाचं रॉकेल आणून दे, वीटभट्टीवर कामाला जायचो सकाळी. हम्म. हे गोष्टी तिथेही करत राहायचो. म्हणजे नाही म्हणणंच नाही. कुणी काय म्हणजे सांगेल ते कष्टाला करा. कधी नाही म्हणलेच नाही प्रश्नच तुम्ही, नाही, त्यामुळे प्रश्न नाही. सगळे इथपर्यंत. हो आणि चांगले वाईट अनुभव येत गेले. चांगली लोकं मिळत गेली, वाईट अनुभव आले. बऱ्याच हम्म. गोष्टी आहेत. त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये नाही काही शिकायचं ते पण शिकायला मिळालं. नाही काही पाहायचं तेही पाहायला मिळालं. अशा बऱ्याच गोष्टी आहे. हम्म. ते एक तपश्चर्या म्हणा किंवा एक तप म्हणा किंवा बघा देवाच्या पुढे इंगळ्यातून लोकं चालतात. तर ते मी इंगळ्यातूनच चालत होतो. पोटबीड येत नव्हते, वेदना येत नव्हते, पण बऱ्याच काही गोष्टी माहीत गेल्या. हम्म. ते करत शालीमार हॉटेल असेल, तिथलं चौक असेल, अक्षरशः ते वेगवेगळं ते वातावरण होतं. खूप डेंजर वातावरण असायचं. त्याच्यातून मी तपत गेलो आणि कधी मला म्हणजे ॲक्च्युअली म्हणायचं झालं तर मला वाटलंही नव्हतं, की मी आज इथे बसेल, मुलाखत देईल. हे वाक्य मी मध्येच वापरतोय. की कारण का की मी व्यवसाय करेल, कपड्याचं दुकान करेल वगैरे तसं काहीच असं माहित नव्हतं. लहानपणी तुम्हाला कधीच विचार आला नव्हता की तुम्ही असं पुढे जाऊन मी व्यवसाय करेल किंवा काय? जेव्हा शाळेत होता तेव्हा हां. काय वाटायचं की मोठं होऊन काय व्हायचंय? नाही, काहीच वाटत नव्हतं. आम्हाला तेव्हा असं काही म्हणजे काही कसलीच कल्पना नव्हती. हम्म. आमची परिस्थिती आता परत रिपीट करतो बेताची होती. ठीक आहे, हो. पण आम्हाला तसं काहीच नव्हतं. कारण सदैव ना पोटामध्ये ना भुकेची आग असायची. मग कुठलंही काही सुचत नव्हतं. त्याच्यासाठी काही जे मिळेल ते काम करत मोठं काही व्हायचं असं. काही नाही. तेच आणि एक तुम्हाला शेअर करतो. तुम्ही तो विषय हम्म. छेडल्यामुळं, की एकदा एक मंगळागौरीचा कार्यक्रम होता. हम्म. तिथंच दौंडमध्येच आहे. मिलिटरी हॉल म्हणून आहे. रेल्वे हॉल सॉरी. हम्म. तिथेच कार्यक्रम होता. माझे मित्र शाळेतले सगळे म्हणजे नावंसहित आठवते मला. हर्डीकर, टोपडेबुवा, हम्म. राजू उपाध्याय, शितोळे हम्म. हे खूप म्हणजे त्या काळातली श्रीमंत मुलं, चांगली मुलं. श्रीमंत असो पण मला म्हणजे जवळ करणारी मुलं. हम्म. तर एकदा मंगळगौरीचा कार्यक्रम होता. तर मम्मी म्हणली, की "बाबा उमा चल आता कोण नाही माझ्याबरोबर." तर तिने भांडी घासायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. हम्म. तर आम्ही दोघं गेलो भांडी घासायला. अक्षरशः भांडी जी घासून देत होती, मी धुत होतो भांडे. तर मुलं आली, जी माझी मित्र तुम्हाला आता सांगितली. तर तिथं ब्राह्मणांचंच होतं ते. आता असं बोलू नये ब्राह्मण, पण ते ब्राह्मणांचं होतं कार्यक्रम त्याच्यामुळं माहोल वेगळा होता. तर ते आले. मी अक्षरशः लपलो. दिसू नये म्हणून हो, असं दिसू काही. नये म्हणून. आणि मग ते झालं, कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे काय झालं त्याच्यात आहे ना, की आम्ही जेवलोच नाही. आम्हाला कोणी विचारलंच नाही किंवा कामाच्या ह्याच्यात राहिलो. तर त्यांच्या ज्याच्याकडे काम होतं, त्यांची एक मुलगी होती मोठी, तिचं नाव आठवत नाही मला. तर तिला इतकं वाईट वाटलं ना, की तुम्ही जेवले नाही. तिने एवढ्या ह्याच्यात आम्हाला दोघांना जेवायला बसवलं, स्वतः वाढलं. म्हणजे असाही अनुभव मिळतो. असेही लोकं म्हणजे माणुसकी चांगली लोक भेटत जातात, हो, काही हो, वाईट हो, अनुभव हो. येतात, त्याच्यातून हो, आपण हो. घडत जातो. हो, हो. एवढा सगळा संघर्षमय प्रवास केल्यानंतर तुम्ही विमल सन्स कोणत्या साली सुरू केलं? विमर्शन बघा, जसं मी सांगितलं पुष्पांजलीमध्ये मी 18 वर्ष काम केलं. हम्म. 92-93 साली तिथं जॉईन केलं. तिथं बऱ्यापैकी अनुभव गाठीला घेतला. हम्म. ओळखी झाल्या. बऱ्याच गोष्टी तिथं माहिती झाल्या. म्हणजे शेठ, मी त्यांना शेठ म्हणायचो. त्यांनी खूप माझ्यावर विश्वास ठेवला होता. तर ते विश्वासाचं कारण असं झालं, की मग मी ते शिकत गेलो. माझ्यावरती जबाबदारी टाकत गेले. त्यांचं एक वैशिष्ट्य, त्यांनी माझी कधी तारीफ नाही केली. पण त्यांनी मला कधी अडवलं नाही. हम्म. म्हणजे खरेदीला जाणं म्हणा, गिऱ्हाईक करताना म्हणा, मीच सर्व करायचो. पहिलं रेडीमेड सेक्शनला पाहायचो, सुरुवातीला आणि नंतर साडी सेक्शन माझ्या ताब्यातच आलं असं म्हणू आपण, की मी ते सांभाळायला लागलो. ते सांभाळायला लागलो, की मग साड्यांची मी पेपरची कात्रणं कापून ठेवायचो. कशाला काय म्हणतात, काय. खरेदीला गेल्यावर व्यापाऱ्यांशी बोलायचो. खरेदीला गेलो तरी सर, जे आमचे शाह सर होते किंवा शेठ होते, ते मलाच सर्व माझ्यावरच ते हे करायचे. तुला जे आवडेल ते घे वगैरे. सगळं हातात दिल्यासारखं होतं. ते खूप कमी पाहायचे. खूप विश्वास माझा होता. गल्ल्यापासून कॉन्ट्रा असेल, सर्व मीच पाहायचो आणि ते करता ओळखी गेल्या. बोलता लागवी स्वभाव बोलायचो. कामात ताई असतील, दादा असेल, सगळे जण ओळखीचे असतील, त्यांची ओळख वाढत गेली. आणि तिथं बऱ्यापैकी लोकांचा विश्वास माझ्यावर बसला. एक उमेश म्हणून
तिथं असं झालं होतं की उमेशच पाहिजे, साडी दाखवायला मीच पाहिजे, मी असल्याशिवाय कोणी घेतच नसायचं. म्हणजे ग्राहकांना पण हां. तुमची सवय झालेली की तुम्ही हो, हो. समजावून हो, सांगता ही त्यांचं साडी. मोठेपण आहे ॲक्च्युअली. मी हं. कधी कार्यक्रमाला पत्रिका त्यांच्याकडून घेऊन गेलो ना, मुलींच्या समजा शेठच्या मुलीचं लग्न वगैरे, अक्षरशः ते मला घरी जेवण दे, घरचाच मेंबर. हं. मी विचार करायचो, मी कधी-कधी मनात म्हणायचो, "अरे, मी ह्यांच्याकडून कमवलंय, ह्यांच्याकडूनच पैसे घेतलेत, व्यवसाय केलाय, पण हे लोकं किती प्रेम देतात." बरोबर, काय ठाव ठिकाणा नाही, खेड्यातून आलेला मुलगा किती प्रेम देतात. बरोबर. म्हणजे किती विश्वास आपल्यावर ठेवतात. हं, मी हं. म्हणतात ते घेतात. म्हणजे लागवी बोल आणि विशेष म्हणजे ना, मी कधी गिऱ्हाईक पाठवण्यात बसलोच नाही. हं. कधी म्हणजे म्हणतात ना, अनैसर्गिक नाही असं, कधी नॅचरलच. ताई हं. आवडली, बसा, छान. म्हणजे मला आजही असं वाटतं, की समाधान पाहिजे, चिडचिड नाही पाहिजे. जेव्हा बरोबर. आपण कापड घ्यायला जातो दुकानामध्ये, काय जातो, समोरचा व्यक्ती असेल, एक समाधान मिळालं पाहिजे, की हं. 500ची साडी असू द्या किंवा 5 लाखाची असू द्या. एक आत्मिक समाधान मिळालं पाहिजे, बरोबर. सुख मिळालं पाहिजे. कारण रंगाशी, कपड्याशी सगळ्यांचं एक नातं असतं. हं. आपण म्हणतो अमुक मला आवडली नाही, ही प्रत्येकाची एक सायकोलॉजी असते, प्रत्येकाची असते. जसं बघा, आता आईचं नाव काढलं की तुमच्या डोळ्यात पाणी येईल, लगेच टचकन पाणी येईल. आईची जुनी साडी, आईची पैठणी, हो. बहिणीचं ड्रेस वगैरे हं. वगैरे, एक सगळं आहे. बरोबर. आता व्यवसाय आहे, पण हा हं. व्यवसाय मुळीच नाही आहे. व्यवसाय नाहीच बघा, की हे सगळे ऋणानुबंध आहेत, नातेसंबंध आहेत, सगळे बरोबर. ह्याच्यातून मला हां. याच्यावरनं एक प्रश्न विचारावासा वाटतोय, की जेव्हा तुम्ही विमल सन्स सुरू केलं आणि पहिली साडी विकली गेली, हां. तुमचा जो पहिला ग्राहक होता, तेव्हा तुम्हाला कसं वाटलेलं, की आपण आपल्या दुकानातली ही पहिली साडी विकली आहे? नाही, तर ते तर खूप छान वाटलं. कोल्हापूरमध्ये एक दुकानात 6 महिने काम केलं आणि नंतर हं. तिथून मी साड्या आणून घरगुती विकायचो. घरगुतीमध्ये बेडरूममध्ये आपल्या साड्या ठेवल्या होत्या आणि ओळखी असल्यामुळे ना, एक हं. माझे जवळचे आहे स्नेही, तर हं. त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या-बिग्नाच्या पण ऑर्डर दिल्या. त्यांना मी नाना म्हणतो. त्यांना मी विसरू शकत नाही कधी. नाना असतील आणि एक नरके आप्पा म्हणून आहेत गृहस्थ. त्यांनी खूप म्हणजे छान. तर त्यांचे बस्ते वगैरे झाले, तर ते थोडंसं तिथूनही कॉन्फिडंट वाढला आणि आम्ही घरगुती चालू केलं होतं. म्हणजे विमर्शनच्या अगोदर घरातून प्रामाणिक कलेक्शन असं नाव सहज ठेवलं प्रामाणिक होतं. कलेक्शन. एक वाटत होतं नाही ते व्यवसायाची हां. तुमचा तो स्वभावच, की कुठलीही हां. गोष्ट केली तरी त्याच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. येस, त्यामुळे येस, मग येस, येस. ते ते प्रामाणिक. प्रामाणिक नाव ठेवलं हां, हां. आणि ते असं छान वाटलं, प्रामाणिकपणा असावा वगैरे, हं, वगैरे हं, असं हं. त्याच्या हिशोबाने मी ते नाव ठेवलं आणि मग ते करता काय झालं, की आमचे 2 भाऊ शैलेश आणि निलेश. हं. मला 2 भाऊ आहे आणि वैशाली मगाशी नाव घेतलं, ती मोठी बहीण आहे. तर शैलेशचं माझं चाललं होतं, की बाबा दुकान छोटंसं बघू आणि निलेशला रिक्षा आहे, चालवतोच आहे, पण आपण त्याला मॅचिंग करून देऊ. तर ते बघता एक तापकीर चौक आहे, काळेवाडीचं तापकीर चौक. तिथे मल्हारशेठ तापकीर त्यांचं दुकान नुकतंच खाली झालं होतं. दुकानाच्या साधारण ते 100 स्क्वेअर फूटचं दुकान होतं. तर सहज शैलेश मला म्हणाला, "दादा, हे असं दुकान खाली झालं." म्हणलं, जाऊन विचार." तर त्यांनी विचारलं. त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. ते म्हणले, "महाराष्ट्रीयन आहे का?" "हां, महाराष्ट्रीयन." म्हणले. मग मी येऊन भेटलो. ते म्हणले, "महाराष्ट्रीयन का?" "हो, महाराष्ट्रीयन आहे. असं आडनाव आहे." म्हणले, "ठीक आहे, करा तुम्ही." मग त्यांनी तिथून 100 स्क्वेअर फूटच्या दुकानात मी विशेष म्हणजे ना, मी तिथे फर्निचरही चांगलं केलं व्यवस्थित, की जेणेकरून 100 फूट म्हणजे साधारण एकच गिऱ्हाईक आतमध्ये आलं तरी दुकान पॅक होईल असं होतं. पण ते काही डोक्यात तेव्हा आलं नाही. तेव्हा फक्त की बाबा व्यवसाय करतोय हे. असं काही ठरवून केलं नाही, काही लिहिलेलं नव्हतं, काही नाही. करत गेलो. घरगुती करत होतो, तो एक अनुभव होता. घरगुती कॉन्फिडंट वाढला होता. अक्षर तुम्हाला मी सांगतो, मी चटईवर बस्ता बांधला आहे. अरे एक वाघेरे म्हणून कस्टमर आहे. हां. घरी चटईवर मी त्यांचा माझा 89,000चा माल दिला होता. म्हणजे माल म्हणण्यापेक्षा साड्या दिल्या होत्या नवरीच्या. कॉन्फिडंट वाढत गेला. ज्ञानेश्वर भूमकर असतील, त्यांनी पाहुण्यांचं दिलं. तिथून कॉन्फिडंट वाढला. एक मित्र आहेत, काळेवाडीत होता तो मित्र बिचारा. 6 महिने मी त्याकडं पहिले भूतकाळात काम केलं होतं. त्यांनी मदत केली. म्हणजे ते करत मग ते घरगुती करतच होतो. मग ती कॉन्फिडंट वाढला आणि मग जे काही वेंडर्स असतील, पुण्यातले असतील किंवा बाहेरचे असतील, तिथं थोडंसं माझा बेस जमला. शिक्रापूरमुळं पण तिथं बेस जमला आणि मग तिथं जेव्हा ओपनिंग झाली, मी जे प्रश्न विचारला त्याच्यावर येतो मी आता. तारीख योगायोगानेच निवडली. काही ठरवलं नाही, काही ठरवून केलेलं नाही, काय नाही. 15 ऑगस्ट 2012 साली. ओपनिंग 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला झाली. म्हणजे त्याचं पण बघा 15 ऑगस्टचं एक मिनिंग म्हणजे मी जोडलंय किंवा मी विचारांनी काय असेल व्यक्तिमत्वाने
किंवा चला पुढच्या वाटचाली स्वतंत्र झालो. स्वतंत्र झालं. मी असं मला काही असं हे नव्हतं, मी असं जोडलं असं मी सहजच माझ्याने स्वतंत्र विचाराने म्हणा कशाने म्हणा मी स्वतंत्र झालो. 15 ऑगस्ट आणि काय असं ठरवलं नव्हतं काही नव्हतं की 15 ऑगस्ट तारीख वगैरे ते झालं. आणि तुमचा प्रश्न तुम्ही नंतर मला विचारण्यावर मी उत्तर देतो की विमर्शन्स नाव का, त्यावर मी येतो. हा, मी आता तेच विचारणार होते की सुरुवात झाली सगळं, तुम्ही 15 ऑगस्ट तारीख ठरवली, मग विमल सन्स नाव कसं ठरलं की आपण विमल सन्स नाव द्यायचं? हां, तर ते मी तुम्हाला सांगतो की विमर्शन्स नाव हे कसं पडलं. आमचं आईचं नाव विमल आहे. आई मी काटेपिंपळी इथे राहत असताना 2002 साली सप्टेंबर 28 सप्टेंबर आई माझ्या मांडीवरच गेली. आईला शुगर होती नॉर्मल, पण आई मांडीवरच गेली. नशीब माझं मांडीवर गेली, पण ती खंत आहे, खूप हृदयात खंत आहे. कितीही कमवू द्या मी, पण एक खंत आहे की तिला वाचू शकलो नाही. तो काळच असा होता. आणि विशेष म्हणजे आदल्या दिवशी मी थोडंसं परत भूतकाळात जातो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोच, पण परत जातो थोडासा मागे जातो की परत, कारण ते उलगडत जातं सर्व हे की असंच आदल्या दिवशी मुलं आली होती, आमचे स्टाफ दुकानातली सर्व. त्यांना जेवण केलं, वरण वगैरे छान केलं. माझ्या आईच्या हाताची भजी म्हणजे मिठाची भजी, खूप छान भजी. तिची कला तिलाच येत होती, येते पण मी म्हणेल आता. ती खूप छान भजी बनवायची. तिचं वरण खूप वेगळं होतं. मग मुलं जेवले वगैरे, 12 वाजता मुलं गेली, आम्ही झोपी गेलो. तिला 3 वाजता त्रास सुरू झाला. पण आम्हाला झोप मोडू नये आमची मुलांची, मग आम्हाला सांगितलं नाही. तिला सर्दीचा त्रास असायचाच, मग तिला आम्हाला उठवलं नाही तिने आणि जोऱ्याने हे करायला लागली. मग तेव्हा जाग आली, उमा करायला लागली. तेव्हा मी उठलो आणि समोर एक रुचिका नावाच्या ताई होत्या आमच्या. आणि खरं सांगितलं तर आम्हाला ना ते डायबिटीज वगैरे आम्हाला एवढं काही असं नॉलेज नव्हतं. आम्ही नुकतंच खेड्यातून आलेलो होतो. आता ते सांगायला पण अवघड वाटते की नॉलेज नव्हतं, पण आम्हाला असं काही एवढं ते काही माहीत नव्हतं. मग ते रुचिका ताई आल्या समोरच्या. मग ते म्हणले, अरे काकूंना काय होतं की असं असं होतं आहे. मग बाजूला एक रिक्षावाला होता गणेश. मग पटकन तिला विचारलं काय होतं, तर मला वाटलं सर्दीचा त्रास होतो काय. तर म्हणलं ठीक आहे. मग रिक्षात आम्ही टाकलं आणि ते रुचिका ताई पण होते संगतीला आणि गणेश भाऊ होते रिक्षा चालवायला. तर आलो. आता काही सुचत नव्हतं ॲक्च्युली, मी खरं सांगतो, मी हे कन्फ्युज करतो की काही सुचत नव्हतं. काय चाललंय काय माहीत नव्हतं. एक अशी झापड पडल्यासारखं होतं. आणि फक्त चला आलो, पिंपरीमध्ये घेऊन आलो. पिंपरीमध्ये एक हॉस्पिटल होतं, तिथं आलो. तिथं डॉक्टरला ओरडतो, डॉक्टरने काय उघडलं नाही. ते नाव वगैरे सांगणं चुकीचं आहे. मग परत मी ते गणेश दुसरीकडे एकदा आलो, तिथंच पिंपरीतच गावात. तिथंही काही हे नाही. त्याच्यात थोडासा वेळ गेला 20-25 मिनिटाचा. ते काही जाणवलं नाही. माहीत नव्हतं हार्ट अटॅक असतोय काय असतो काहीच कल्पना नव्हती. आणि मग ते रिक्षात घेऊन आम्ही आलो आणि आल्यावर आत नेलं तिला आणि थोड्या वेळाने डॉक्टर आले, म्हणले गेल्या. मला कंट्रोल नाही झालं, पण तिथं मला जाणवलं, किंमत पण जाणवली की डॉक्टरनी मला बाहेर हाकलून दिलं. म्हणजे रडायची जागा नाही. असो, आता आपल्याला किंमतच नव्हती समाजामध्ये तर ठीक आहे. आणि तिथं आलो, पण एक वाईट काय वाटलं, माझं एकच होतं. आता तो विषय वेगळा असेल की मी म्हणलो त्यांना हात जोडून की बाबा तुम्ही पोस्टमॉर्टम करू नका. पण नाही ऐकलं. त्यांनी पोस्टमॉर्टम केलं. तर ते हॉस्पिटलमधून आणलं घरी आणि बऱ्यापैकी सर्व पाहुण्यांना सांगून वगैरे, ताई वगैरे सर्वांना भयानक दुःख झालं. शब्दात सांगू शकत नाही. मी मम्मीशी खूपच जोडला गेलो होतो. खूप तिचा खडतर काळ होता आणि सुखाचा टकटकच होतं ती दरवाजावर आणि तिने एक्झिट घेतला. हे खूप म्हणजे आजही वाईट वाटतं की आपण कितीही जग जिंकलो तरी हारल्यासारखंच वाटतं. पण कारण आई संगती असावी, आई संगती असावी, मायेचा हात असावा. कारण ते अधुरंच वाटतं. तर आजही तसंच वाटतंय. तर ते सर्व घडलं, आघाडीत घडलं. त्यांनी थोडंसं मी ट्रेस नाही म्हणता येणार, ट्रेस आता नवीन शब्द आहे फॅशन म्हणून. थोडंसं मी दुःखातच होतो. वाटत होतं की काहीतरी कमी झालं आहे आता, पुढं कसं काय करायचं. पण मनामनामध्येच असं वाटलं की मी तिला वचन दिलं आहे की भावांची बहिणींची जबाबदारी आपण व्यवस्थितरित्या पार पाडू. आणि ते पार पाडायच्या नादात मग मी ते परत काम करणं योग्य व्यवस्थित सगळं स्वतःला सावरलं. आणि मग ते करता करता म्हणजे मी
तुमच्या विषयावर येतो की मग ते विमल तर माझ्या नाव आईचं हां, तर मग मी हम्म. सहज 2-3 नावं सिलेक्ट केले. प्रामाणिक हम्म. तर पहिलं होतंच, घरी ठेवला होता. हम्म. आणि मग ते सहज असं आठवलं बसल्या-बसल्या की विमल आणि मुलं विमलची, म्हणून मी ते विमल सन्स केलं. हम्म. आता ते विमल सन्स केल्यामुळे ते क्लिक झालं. कधी-कधी बघा असं आपण अचानक सहज करतो, पण हम्म. ते एक ते त्याचा इतिहास होतो म्हणा किंवा काय ते एक वेगळंच होऊन जातं, की जे हम्म. आपल्याला वाटतही नाही, हम्म. की बा असं-असं नावाने असं-असं होईल. आणि तिचा एक आशीर्वादच भेटला विमल सन्सच्या नावामध्ये आणि ती सदैव आहे. तुम्हाला एक सांगतो, की विमल सन्समध्ये पहिला तुम्ही प्रवेश करता-करता तुम्हाला माझ्या म्हणजे थोडंसं तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण आईचा फोटो पहिला दिसेल. हम्म. आणि मी काही म्हणा, माझ्या भावना म्हणा किंवा आदर्शदा म्हणा, काही मला अडचणी आल्या ना, मी तिच्याशी बोलतो. ते कसं आहे की कुठलीही गोष्ट झाली किंवा लहान मुलगा पडला काय झालं तरी त्याला डोळे पुसायला, हां. तोंडाला काही लागलं तर तोंड पुसायला आईचा पदर येतो. हो, हो, तर हो. तसे ते विमल सन्स, आई आणि हां, साडी आणि साड्यांचं दुकान हे हां. सगळं एकत्र झालं असं हा मला तो एक वाटतं. ओलावा झाला आणि ओलावा. मी म्हणतो, मी आजही म्हणतो, की ते माझ्या आईचं मंदिर आहे, हम्म. दुकान नाही. म्हणून मी माझा स्टाफ असेल किंवा माझी जी काही सोबती असतील, तर चुकीचं करू देत नाही मी आणि मलाही आवडत नाही. बरोबर. संस्कार एक निर्माण केलेत मी, हम्म. हॅबिट्स एक निर्माण केलेत आणि त्याच्यातूनच मी विमर्शन घडवतोय, हम्म. घडवत जातोय. आणि विमल सन्स म्हणून ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आईचं विमल आणि सन्स सन्स हे नावं बरोबर. ते रुजू झालं आणि तेच नाव घेऊन आम्ही परत येतो. मी 15 ऑगस्ट हा. हां, 15 2012ला ऑगस्टला. आम्ही ती ओपनिंग केली. पहिली तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. हम्म. ओपनिंगला स्टार्टला मला वाटले नव्हतं एवढा छान प्रतिसाद मिळेल. हम्म. खूप सुंदर असा प्रतिसाद मिळाला आणि जे काही इमोशन्स होते लोकांचे, त्यांना वाटलं उमेशने दुकान केलं. हम्म. सगळे टच झाले. म्हणजे 2 जण बसतील, कस्टमरपेक्षा 2 बसतील एवढीच जागा होती माझ्याकडे. एक सिंगल गादी होती. तरी खूप छान रिस्पॉन्स झाला. हम्म. खूप वेगळं वाटलं आणि मी सहज विचार केला, की काहीतरी वेगळं घडेल. हम्म. सहज असा विचार केला. फक्त एवढाच विचार केला काहीतरी वेगळं घडेल आणि ते 100 स्क्वेअर फूटचं दुकान चालू झालं. खूप लोकांचा प्रतिसाद आणि व्हरायटी छान आणणं, मनापासून विकणं. तुम्हाला एक सांगतो, की कोणतीही वस्तू, काही असेल, हम्म. कसलंही प्रॉडक्ट असेल, मनापासून, आत्म्याने, हृदयाने निर्माण करा. तिच्यामध्ये ऑटोमॅटिक एक नैसर्गिक ताकद निर्माण होते. बरोबर. म्हणजे नुसतंच कृत्रिमरित्या काय केलं ना, त्याला हम्म. ती ताकद राहत नाही. तर ते मला तिथून थोडासा अनुभव आला. आणि हम्म. विशेष सांगतो, अशी एक घटना घडली आहे. हम्म. आता जे पहिलं माझं ग्राहक होतं तिथलं, पहिली साडी तुम्ही म्हणले, हम्म. पहिली पहिली एक जोडी होती, हम्म. आमच्या ताई आणि दादा. ते पहिलं माझं ग्राहक होतं. त्यांच्या हस्तेच ओपनिंग झाली आणि आजपर्यंत ते माझ्याकडे येतात. अरे वा. तेव्हापासून आजपर्यंत. आणि मी हम्म. आता मध्ये ते आले होते. मी छानसं गिफ्ट वगैरे दिलं. आजही त्यांचं जसं विमर्शनची ओपनिंग, तसंच आजही मला त्यांचं तेवढं महत्त्व वाटतं. हम्म. आणि एक छोटीशी घटना घडली होती ओपनिंगला. कातर असती बघा कैची. हम्म. हम्म. ती ओपनिंग झाल्यावर 2 तासात ती कैची गायब झाली. आता हे सांगायला वेगळं वाटेल, पण ती अजूनही सापडली नाही. अरे ते वा. दुकान मी शिफ्ट केलं, हे हां. केलं, पण ती कैची अजूनही सापडली नाही. आता त्याला आता तुम्ही त्या घटनेला कशाशी जोडायचं आहे मलाही हम्म. कळत नाही. काही एक आश्चर्य म्हणा हम्म. किंवा हम्म. परमेश्वराचं काही कृपादृष्टी म्हणा, काही म्हणा. आता कैची हरवणं एवढा काही मोठा विषय नाही. हम्म. आता कैची कोण काही घेणार पण नाही. बरोबर. पण ते आजही जसं या घटना आहेत बघा, जसं मी तुम्हाला सांगतो, हम्म. भूतकाळात जाऊन या घटना आहे ना, या घटनाच निर्माण करतात एक वेगळा प्रकार. बरोबर. आणि निर्माण करता ते आपल्यालाही निर्माण करतात. अशा काही हम्म. घटना घडतात. फक्त त्या घटना अनुभवणं, हम्म. ओळखणं, आपल्याकडे ती ताकद पाहिजे, हम्म. सिक्स सेन्स पाहिजे, निरीक्षण बुद्धी पाहिजे, तर्कबुद्धी पाहिजे. हम्म. मॅडम आज असं कुठेतरी वाटतंय, की तर्कबुद्धी, निरीक्षण बुद्धी, सहिष्णुता, आत्मीयता कुठंतरी बिचारे हे घाबरून कुठेतरी गपचूप बसलेत किंवा हम्म. दडलेत आत्ताच्या काळात. ठीक आहे ना, पैसा आहे, करिअर वगैरे, वगैरे, वगैरे सर्व आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, हम्म. हे बघा, आपण मानवी योनी आहे. आपल्याला परमेश्वराने वाचा दिली आहे, बुद्धी दिली आहे, सर्व दिलंय. बरोबर. तरी आपण कुठंतरी काहीतरी शोधत असतो. आत्मीयता बघा, तुम्हाला म्हणतो तर्कबुद्धी. तर्कबुद्धीच व्यवसायात पण कामाला येते. तर्कबुद्धी कशातही कामाला येते. सध्यात हम्म. असेल काय तर्कबुद्धी. तुम्ही तर्क करायला शिकले तरच तुम्हाला त्याच्याविषयी माहिती होईल. बरोबर. पहिले मुलं प्रश्न विचारायचे बघा. एक प्रश्न हम्म. विचार, असं का? तसं का?
मग असं होईल का, मग चांदोमा का, मग चांदो मामा आहे तर घरी का नाही, आई तुझा भाऊच आहे ना. बरं, हे तर्क आहे. बरोबर. आपण त्याला सहज लहान आहे म्हणून घेतो किंवा आहे. हम्म. पण ते तर्कच माणसाला तयार करत जातात. हम्म. मग तो व्यवसाय असेल, काही असेल, खिलाडूवृत्ती असेल, कोणते व्हॉटेवर तुम्हाला करिअर असेल, त्याच्यात हे हम्म. कामाला येतं. बरोबर. पण हे कुठं तरी आता हरवलंय असं हरवत मला चाललंय. वाटतं, की आता सगळेच मोबाईल विषयी बोलतात. मलाही हा. वाटेल की मोबाईलनी गरुड केलंय सगळ्यांच्या मनावर. याच्यावरनं आपण मोबाईलवर आलो आणि आत्ताच्या ह्याच्यावर आलो, हा. तर मला त्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न विचारायचा आहे की ऑनलाईन शॉपिंग आणि एखाद्या दुकानात जाऊन शॉपिंग, हात लावून साडीला घेणं किंवा कपड्याला हात लावून घेणं, यात तुम्हाला काय जास्त बेटर वाटतं? मी तुम्हाला सांगेन, मी आता एक छोटंसं लिहिलं होतं माझ्या दुकानामध्ये ना, मी एक पोस्टर छोटे छोटे बनवलेत. हम्म. मी त्याच्यात लिहिलंय ऑनलाईनला स्पर्श मिळत नाही. हम्म. काय बरोबर. लिहिलंय? ऑनलाईन स्पर्श. ठीक आहे, तुम्ही पाहताय, तुमच्या जवळ मोबाईल आहे, तुम्ही टच करताय, पाहताय, हम्म. ठीक आहे. पण तुम्हाला साडीचा स्पर्श असेल, साडीचा सुगंध असेल, कापड ऊल असतं बघा, त्याचं ज्ञान असेल, नाही मिळत. हम्म. हे सगळं मला कृत्रिम वाटतं. जे काही सोशल मीडिया ठीक आहे ना, गरज आहे काळानुसार ठीक आहे, पण हे सगळं कृत्रिम वाटतं. हम्म. म्हणजे त्यांनी काही ज्ञान होत नाही. आता आपण कोणतेही समजा एखादं किराणापासून तर कपड्याच्या दुकानापर्यंत कुठेही तुम्ही जा. पूर्वी बघा, एक दुकान किराणाचं, एक रॉकेलवाला किंवा एक रॅशनवाला किंवा हे ठरलेले असायचे. हम्म. त्यांच्याशी म्हणजे म्हणतात ना, सहज त्यांचे संबंध निर्माण झालेले असतात. म्हणजे नाती निर्माण झाले असतात. ताई बऱ्याच दिवसांनी आला, भाऊ हे द्या. आणि त्याच्यात कधी एक शुद्ध शब्द वापरतो अडीनडीला वगैरे, पैसे नाही आज किंवा काही परिस्थिती असेल तर ते सगळे ऋण निर्माण व्हायचे. ताई ठीक आहे, पैसे नका देऊ, असू द्या ताई, बघू आपण नंतर. ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. ते का असायच्या? नाती निर्माण होतात आणि त्याच्यातून मग आणि नजरेने सगळं समजायचं, बोलण्याने शब्दाने सगळं समजायचं. कोणताही व्यवसाय असू द्या, ते निर्माण व्हायचं. की आपण मंडईतही गेलो तरी आपल्याला समजतं, सर्वामुळं समजतं. तर तसं ऑनलाईनला तसं काहीच नाही आणि खूप वेगळं वाटतं. ठीक आहे, आता काळाची गरज वगैरे काय म्हणतात ते आहे. पण माझ्या मते कोणतेही दुकान असेल किंवा आमचं साड्याचं दुकान असेल, कस्टमर आलं कशातही बऱ्याच दिवसांनी किंवा लागवी बोल असतात किंवा समजा तुम्हाला नेमकं काय पाहिजे किंवा कुठल्या सणासाठी घेताय किंवा काय ओकेजन आहे त्याच्यासाठी तुम्ही चर्चेतून मिळतं ना, चर्चेतून माहिती होती ना, चर्चेतून सगळी माहिती होती की असं असं चाललंय, असं असं ट्रेंडची माहिती होती, बऱ्याच गोष्टी. आता ऑनलाईनला कसं आहे, कधी साडीचा फोटो टाकलाय, फोटोग्राफी छान दिसतो. आता ती साडीचा ट्रेंड आहे, ते ट्रेंड कशावर ठरवलं जातं ऑनलाईनला? सगळे पाहतात, सगळे विकतात म्हणून ट्रेंड ठरवला जातो. बरोबर. पण पहिलं तसं नसायचं. पहिलं तुम्हाला सांगतो, पूर्वी ना फक्त काठपदरीची साडी आणि पूनमची साडी. आता ती कोण पूनम आहे अजून पण शोध लागला नाही, पण ती पूनमची साडी, सिंथेटिक साडीला पूनमची साडी. एक जुनी म्हण आहे, जुने व्यापारी बोलतात, आम्ही पण म्हणतो, की जे कापड बनवतात, जे काही साडी म्हणा, कापड म्हणा, ते बनवण्यालाच काही कळत नाही त्यातलं शेवटपर्यंत. किंवा ह्याला हे म्हणतात का त्याला ते म्हणतात. आता मी असं का म्हणतो, कारण हा सगळा कृत्रिम अंदाज आहे. की आता बघा, पोत ठरवता येत नाही, सुंदरता ठरवता येते, ही साडी मला छान दिसती वगैरे वगैरे वगैरे. पण साडी बनवताना प्रॉपर ह्याचा अंदाज येत नसतो की बाबा असंच कापड आहे, हेच आहे. तर ही जी एक जुनी म्हण रूढ झाली होती की बनवण्यालाच कापडातलं कळत नाही. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की म्हणून ते माहिती होण्यासाठी ऑनलाईनपेक्षा, आता बघा, तुमच्या मैत्रीण असतील, आई असेल, मावशी असेल, हृदयस्पर्शी जे काही नाते असतील, तुम्ही लग्नबस्ता असेल मुलीचा किंवा कोणाच्या वाढदिवसाची साडी घ्यायची असेल, तुम्ही छानपैकी एक प्रोग्राम ठरवता की चला आपण आज ही साडी घेऊ, ते जाऊ, तुम्ही एकत्र येता, छानपैकी तिथं संवाद होतो वगैरे. मग तुम्ही दुकानात एकत्र आल्यावर ह्या सगळ्या ज्या भावना असतात, हसी मजाक असेल, दुकानदाराशी सेल्समनची काही नोकझोक असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं नैसर्गिक मिळतात छानपैकी. आणि त्या अंदाजाने तुम्हाला सहज, जसा लेडीजचा स्वभाव आहे बघा, भैया धनिया फ्री दो, तसं वाटतंच. आतला एक कप्पा असतो की किती, म्हणजे की नाही दादा तुम्ही लय सांगता साडीचं, हां. मग ह्या भावना तुम्हाला आयफोन, अँड्रॉइड मोबाईल त्याच्यात नाही मिळत. बरोबर. जी आहे ती किंमत त्यालाच आपण घ्यायची, जी काही असेल.
दुकानात येऊन थोडंसं कनेक्शन होतं. हा बऱ्याच गोष्टी होतात. हम्म. ते तुम्हाला मागे सांगितलं ना, निरीक्षण बुद्धी असेल, रिलेशन्स बऱ्याच गोष्टी असतात. पहिले बस्त्याला बघा, पूर्वी काळात बस्त्याला माझा अनुभव सांगतो. माझ्याकडे विमर्शनला पूर्वी बस्त्याला आताही येतात लोक, 100 लोक यायचे. अरे बापरे. गावकी भावकी हा, नाते हा. गिते मावशी मामी हम्म. सर्वजण. एक उत्साह असायचा तो हम्म. छानपैकी. आणि मग ते आल्यावर मग ते नवरी थोडी लाजायची, नवरदेव हम्म. कधी सांगतेचा नवरदेव थोडा बऱ्याच काही गोष्टी असायच्या. पाहुणे रावळ्यात गप्पा शप्पा, मग ते साडी दाखवणं. आणि त्याच्यात तुम्ही बघा, त्याच्यात एक रिझन आहे, नाते गुंफले जातात. हम्म. याला ही आवडली का, त्याला ती आवडली का, दादाला आवडली. प्रत्येकाला एक महत्त्व होतं त्याच्यामध्ये. हम्म. प्रत्येकाला, काकाला, दादाला, ताईला, माईला, सगळ्यांना एक महत्त्व होतं. एक कुटुंब कुटुंब येऊन ते लग्न सोहळ्याच्या साड्या नवरीच्या वगैरे घ्यायच्या, नवरदेवच्या असेल. हम्म. हे तुम्हाला ऑनलाईनला काहीच मिळणार नाही मॅडम. बरोबर. आणि ऑनलाईनला तुम्ही एखादं चुकून साडी मागवली, ऑर्डर मागवली, तरी तुम्हाला शंका वाटते. हम्म. तुमची भावनिक भूक ऑनलाईन जो काही प्रकार आहे, ते भागवत. 1.5 लाखाचा मोबाईल अँड्रॉइड घेतला तरी भागवणार नाही. काही नाही. बरोबर. खरी भूक ही, सात्विक भूक ही नात्यात आहे. जसं एक वाक्य आमचं विमर्शनचं, रेशमी स्पर्श. हे वाक्य सहज केलेले नाही. रेशमी स्पर्श म्हणजे त्याच्यात एक फिलिंग आहे, नात्यातला गोडवा आहे, स्पर्श आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गोष्टी ऑनलाईनला मिळत नाही. म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं होतं की मी एक बोर्ड लावला होता, ऑनलाईनला स्पर्श मिळत नाही. हम्म. दुकानामध्ये मी असे बरेच बोर्ड लिहितो की जे की बाबा आता जे चाललेत वेगवेगळे विषय, अशा प्रकारे तोच हा एक प्रकार होता. म्हणून तुम्ही जे ऑनलाईनला म्हणले ना, तर माझ्या मते ऑनलाईनला सहकुटुंब वगैरे काही होत नाही, त्या भावना मिळत नाही. मग आपण असं आता दुकानात येऊन तुम्ही म्हणलात की जसं स्पर्श करून आणि हे करून साडी, याच्यात भावना आहेत. हां. मग याच्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या काही ऑफर्स ठेवतो का, की जेणेकरून आपल्याशी लोक कनेक्ट होतील आणि मग आपल्याकडे ग्राहक वर्ग आकर्षित होईल आणि मग विमल सन्सकडे येईल. तर याच्यासाठी आपण अशा काही वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतो का? हो, ऑफर ठेवतो. पण मी तुम्हाला काय सांगेल, सुरुवातीपासून सांगेल, जेव्हा मी 2012 पासून मी प्रत्येक वर्षी मार्केटिंग काय लेवलची आहे किंवा लेवल म्हणण्यापेक्षा कायच मार्केटमध्ये चालतं, कोणता प्रवाह आहे, त्या प्रवाहाच्या दृष्टिकोनातून मी चालतो. जसं 2012ला ही व्हरायटी चालत होती, ती चालत होती. किंवा 2012 तुम्हाला माहिती आहे की ऑफरचं एवढं काय नसायचं. वर्षातून एकदा सेल लागायचा. पाऊस आला की सेल असायचा. सगळ्यांना माहीत असायचं. सगळे आमच्या ताई लोक वगैरे सगळे त्या याची, जशी पावसाची वाट बघायची शेतकरी वर्ग वगैरे, तशा ताई लोक आमच्या पावसाबरोबर सेलची वाट पाहायचे. ते आणि काही नंतर ते वेगवेगळं ते कालावधीत चेंज होत गेलं. आणि मग ते मॉल झाले, बऱ्याच गोष्टी, वेगवेगळे शॉप झाले आणि मग ते ऑफर, डिस्काउंट हा रूढ व्हायला लागला. मी पण आहे ना विमर्शन्सला घेऊन काही ऑफर्स वगैरे, पण माझा दृष्टिकोन आहे की जे काही ऑफर्स आपण लावतो तर नुसत्या नावाला नसाव्या, खरंच त्याच्यात काहीतरी ओरिजिनल असावं, काहीतरी खरंच बाबा ही ऑफर आहे, एक मार्जिन लेवल धरून. उगाचच लावली म्हणून मला नाही आवडत. उगाचच स्वस्त महाग ह्याच्यात मी पडत नाही. कारण आपण मॅडम स्वस्त साडी घ्यायला गेलो, आपण स्वस्त म्हणून घेतली आणि ती साडी समजा एका धुण्यात खराब झाली किंवा ती वापरताच नाही आली, गोळ्या आल्या काही, तर आपण नाराज होतो. मग तिथं आपण स्वस्त राहत नाही. याच्यावरनच मला एक असं वाटतं की हे चांगली साडी कुठली आणि खराब साडी कुठली हे कसं ओळखायचं. म्हणजे तुम्ही आजकालच्या आमच्यासारख्या मुलींना तर दुकानात गेल्यावर की म्हणजे काठपदर काय किंवा ऑर्गॅन्झा सिल्क काय, साडीतले प्रकारच नाहीत कळत. तर ते मुलींनी कसे ओळखायचे, त्यांना कसं गाईड कराल तुम्ही? मॅडम मी ते तुम्हाला आता मगाशी म्हणलो होतो की तर्कबुद्धी, अनुभव. समजा आईच्या अंगावरची साडी आणि मैत्रिणीच्या अंगावरची साडी. आता साडी कशी ओळखणं बघा, हा खूप गहन विषय आहे. कारण प्रत्येकाचं राशीप्रमाणे, प्रत्येकाच्या सौंदर्याप्रमाणे, उंचीप्रमाणे किंवा विचार, जसं आपल्या घरामध्ये काय रूढ परंपरा झाली त्याप्रमाणे आवड निवड तयार होत असते. हे कोणी सांगत नाही. त्याप्रमाणे पहिलं बघा, सोशल मीडियाचा जमाना नव्हता, मोबाईल्स वगैरे काही नव्हते. त्या काळामध्ये जो समोर जो दुकानदार आहे त्यावर विश्वास ठेवून, ही साडी खूप छान आहे, तुम्हाला चांगली वाटेल, किंवा तेव्हा ट्रेंड वगैरे असा काही शब्द प्रचलित नव्हता. तर ते विश्वासावर, आणि माझ्या मावशीने घेतली, आईने घेतली, या भावनेवर त्या साड्या चालायचा. ती परंपरा बदलत गेलं.
थोडंसं सोशल मीडिया असेल, मोबाईलमुळं त्यामुळं काय होतं प्रश्न पडतो. पण माझ्या मते ना हे सगळं अंदाजे होतं ही प्रक्रिया आणि मग ते रूढ होतं. मग ते आपल्याला कळतं की ही साडी हा रंग आपल्याला छान दिसतो. ह्याच्या मागे पण माझ्या मते एक राशीशास्त्र आहे. गुलाबी कलर आवडणं, लाल कलर आवडणं असं मला वाटतं. आणि मग ते नकळत आपण शॉपमध्ये आलो, एखाद्या छान दुकानात आलो, आपण पारख केली, त्याला आपण पारख म्हणू आणि मग ते आपल्याला ओघाओघाने समजलं जातं. आणि हल्ली तर बघा साड्या पण दुकानात नेसवतात, आम्ही लोक पण नेसवतो आणि मग ते लक्षात येतं. आणि एक तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही जेव्हा काउंटरवर साडी पाहाल तेव्हा साडीला तुम्हाला सहज वाटतं ही अशी, पण ती साडी जर आपल्या अंगावर आली किंवा आपण नेसलो, मग आपला फेस असेल, मग आपला बांधा असेल, मग आपल्याला ती साडी छान वाटते. बरोबर. हा, मग ही प्रक्रिया आहे ॲक्च्युली. असं कधी सहज होत नाही की भैया मुझे ये दो, मुझे पसंत आहे, असं होत नाही सहसा. आणि आताच्या स्पर्धेच्या काळामध्ये थोडंसं कन्फ्युजन असतं, थोडंसं मनाची घालमेल असते. स्पर्धेच्या काळातून मला एक असं विचारावंसं वाटतं की दुसऱ्या म्हणजे साड्यांच्या दुकानांमध्ये आणि विमल सन्समध्ये काय फरक आहे? विमल सन्समध्ये ताई खूप मी आता फरक मी पहिल्यापासून ॲक्च्युली कोणाशी बरोबरी म्हणा कंपॅरिझन करत नाही. कारण मला ते आवडत पण नाही. फक्त मला आत्मिक समाधान, कस्टमर आलं, आमचे ग्राहक वर्ग, महिला वर्ग आला, त्यांना आत्मिक समाधान मिळालं. आणि मी पोत म्हणा, तुम्ही आता मगाशी मला विचारलं, मी क्वालिटी पोत ह्यावर खूप लक्ष देतो. उगाचच स्वस्त विकणं, उगाचच कापड नुसतं ग्राहक बनवणं किंवा चला विकला तर आमचं काम संपलं, असं मला चुकीचं वाटतं. कष्टातून साड्या घेतात, मला अक्षर सांगतो, त्याच्यात मजूर वर्ग असेल, सर्व श्रीमंत नसतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या भावना असतात आणि काही जण खूप कष्टातून साड्या घेतात. कारण साडी मॅडम सेन्सिटिव्ह आहे, प्रत्येक लेडीजच्या हृदयाशी जोडलेली आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, समजा ब्लाऊजही समजा चुकला तरी लेडीच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह आहे बघा. आत्ताच्या म्हणजे एक मानलं पाहिजे की आत्ताच्या स्पर्धेच्या युगात किंवा नव्या युगामध्ये मी एक सहज तुम्हाला प्रश्न करतो की जसं तुम्हाला वेगळं ऑकवर्ड वाटेल, साडीमध्ये लाजतं येतं, तसं जीन्स पॅन्ट टॉप घालता तुम्हाला लाजतं येईल का? नाही. हा, म्हणून हाच प्रकार आहे. जसं तुम्ही म्हणले ना कसं ओळखायचं वगैरे, स्वतःला ओळखत गेले ना तर आपली चॉईस एक निर्माण होऊन जाते. आणि मग त्याच्यासाठी ना की तुम्हाला समजा आता विमल सन्स का निवडा, तुम्ही म्हणले विमल सन्स, तर त्याच्यासाठी मी काय करतो की जेणेकरून की ह्या बांध्याला ही साडी छान दिसेल किंवा ह्याची जरी चांगली, जी क्वालिटी चांगली, हे मी जातीने लक्ष देतो. आणि त्याच्यासाठी माझा जो अनुभव आहे, जो काही अनुभव तुम्हाला मी ते काय सांगितला, तो अनुभव माझ्या कामाला येतो. आणि मला सहज एकाने प्रश्न विचारला की म्हणजे आमच्या घरीच प्रश्न विचारला की तुम्ही असं कसं ठरवता की ह्या साड्या 1000 पीस विकल्या जातील, 2000 पीस विकल्या जातील? तर हे सगळं मॅडम तुम्हाला सांगतो, हे सगळं अनुभवाने निर्माण होतं. तर्कबुद्धी, या सगळ्या गोष्टी सिक्स सेन्स म्हणतात आम्ही, त्याच्याहून सर्व निर्माण होतं आणि माहीत पडतं. या सिक्स सेन्स आणि अनुभव या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्याकडे जे ग्राहक येतात त्या ताईंना, त्या महिलांना तुम्ही बरोबर म्हणजे नाही का, जिला जी आवडते ती साडी तुम्ही विकता. पण मग तुमच्या घरी कसं आहे, तुमच्या बायकोला कुठली साडी आवडते आणि मग ते कसं आहे एवढं मी तुम्हाला सर्व बोललो, पण ओघाओघाने ना जी माझी अर्धांगिनी म्हणा किंवा माझी सहचरणी म्हणा, ॲक्च्युली ह्या सगळ्या यशामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. योगायोगाने मी काही बोललो नाही. तिचं नाव संध्या आहे आणि तसं म्हणाल तर ती आल्यापासून हरकत नाही की माझी बरकत झाली किंवा माझं ते वाढत गेलं सर्व. आणि तुम्ही आता जो प्रश्न केला त्याच्या एकदम विपरीत आहे. अक्षरशः ती साड्या घ्यायला कधीच आली नाही, कधीच नाही. मला ही साडी पाहिजे, पैठणी. अक्षरशः तिच्या मैत्रिणी वगैरे आमच्या सोसायटीला म्हणतात की संध्या तेरे घर पे शॉप आहे, तू रहती कैसी आहे, सिंपल एकदम. तिला कधी वाटलंच नाही 1 लाखाची पैठणी घ्यावं, 2 लाखाची पैठणी घ्यावं. 2-2.5 लाखापर्यंत माझ्याकडे पैठणीचा स्टॉक असतो, प्युअर येवला वगैरे, हँडलूम वगैरे. पण तिला कधीच वाटलं नाही, मला कधी विचारलंही नाही तिने, कधीच नाही. किंवा हट्ट आहे चला आज बड्डे ही साडी, काहीच नाही. मग तुम्ही गिफ्ट केलेल्या साडीवर त्यांना माहिती आहे तुमची चॉईस चांगली. हो, प्रश्नच नाही. पण शेवटी असतं ना थोडं, पण मी घेऊन जातो. आणि तुम्हाला आता थोडं नवल वाटेल
समजा नॉर्मल डिफेक्ट असेल, हम्म. स्टॉक असेल, आता हे सांगणं बरोबर नाही वाटणार, पण मी त्या घरी घेऊन जातो आनंदाने नेसते. हम्म. एक टॉप गेलो होतो गिऱ्हाईकाने एक्सचेंज केला होता, खराब निघाला, गोळ्या आल्या म्हणून दिला. ती टॉप तो 2 वर्ष वापरला. म्हणजे विचार करा, खूप साधे व्यक्त, खूप धार्मिक भावना आहे हम्म. आणि खूप म्हणजे खूप साथ दिली मला. नाही, घरच्यांची साथ असल्याशिवाय आपण व्यवसायात एवढी उंच प्रश्नच भरारी नाही, घेऊच नाही प्रश्नच शकत. प्रश्नच नाही. तुम्ही म्हणलात की 2-2.5 लाखापर्यंत पैठणी हां, आहे हां, आणि आत्ताच्या काळात असं की 250 रुपयाला साडी म्हणजे हां. 250 रुपयाला पैठणी मिळते, हां. तर मग ते कसं गणित म्हणजे? ॲक्च्युली तो सगळा ते मॅडम तो सगळा आहे ना एक बाजाराचा मार्केटिंगचा प्रकार आहे. हम्म. ते रुजत गेलं, स्वस्त रुजत गेलं ते. बघा स्वस्त वगैरे काही नसतं. 250ची विकली तरी त्याच्यावर एक व्यापारी जो असेल त्याचं एक विशिष्ट प्रकारचं मार्जिन असतं. हम्म. फक्त आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला ते कसं डिसाईड करायचं किंवा कसं ठरवायचं आहे हम्म. असं आहे. कारण शेवटी विचार केला तर 250 रुपयाची जर प्रॉडक्ट 250 रुपयाचं जर कापड बनतंय तर ते त्या कॅटेगरीतलं असणार. हम्म. असं सहसा कधी होत नाही की 2,500ची साडी 250 असं होत नाही. हे सगळा भावनांचा खेळ आहे. हम्म. हे फक्त मार्केटिंगचा प्रकार आहे, असं काही नसतं. स्वस्त असू शकतं, मान्य आहे मला, स्वस्त असू शकतं, स्वस्त विकता येतं. पण जर एखाद्याला 2,500ची घ्यायची आहे, एखाद्याला 25,000ची घ्यायची आहे, तो थोडी 250 रुपयाची साडी बघणार आहे. हम्म. आणि साडी कापड एक प्रकारचं स्टेटस पण असतं, सोसायटी कल्चर पण असतं. आणि त्या प्रकारे आता जसं जसं त्याचा विचार आहे ना त्या प्रकारे ते हे करतात आणि ते 250 रुपये स्वस्त वगैरे असं काही नसतं. ते सर्व ग्राहकावर असतं ते. बरोबर. तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विकता, तर आता मला पटकन तुम्ही साड्यांचे वेगवेगळ्या प्रकारांची नावं सांगू शकता का? हो, लगेच सांगू शकतो. मी तुम्हाला आता सांगेल की मी बस्त्यापासून सुरुवात करेल. हम्म. हळदीसरी कलांजली पैठणी असेल, कडियल पैठणी असेल, कुट्टू असेल, हँडलूम बुट्टा धर्मारोम असेल, अशा हिरव्या साड्या वगैरे त्यात कलर्स रेंज पण असतात. ह्या सगळ्या हँडलूम प्युअर सिल्कच्या साड्या साऊथला जास्त बनतात. साड्या साऊथला बनतात, महाराष्ट्रात खूप चालतात. हम्म. ते महाराष्ट्र डोळ्यासमोरच ठेवूनच बनवतात. हम्म. ह्या साड्या झाल्या. कांजीवरम आलं आहे. कांजीवरम गाव आहे. कांजीवरमचं जरी वापरलं जाते, टिश्यू वापरलं जातं. ते सगळ्या प्रीमियम सेक्शनमध्ये पासून मीडियम पण येतात. आणि ताना सिल्क असेल, मिष्टी सिल्क असेल, सॉफ्ट सिल्क असेल, सॉफ्ट प्युअर सिल्क असेल. डिझायनरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. हँडवर्क आहे, कलकत्ता हँडवर्क आहे, लखनौ हँडवर्क आहे, दिल्ली हँडवर्क आहे, दिल्ली नगीन आहे. असे वेगवेगळे प्रकार आहे, वेगवेगळे मटेरियल असतात. हो, टिश्यू मटेरियल आहे. आणि जर तुम्हाला प्रीमियम ह्याच्यामध्ये तर येवला पैठणी, प्युअर येवला पैठणी, जी एक पैठणीला 6-6 महिने बनवायला लागतात. पूर्ण टिश्यूची पूर्ण जाल विणलेली पैठणी असेल, प्युअर सिल्कची पैठणी असेल किंवा येवल्याला एक प्रचलित आहे डबल पदर पैठणी ती असेल, हस्तकला पल्लू असेल. हे भरपूर अशा व्हरायटी आहेत. तीच व्हरायटी तेलंगणा, पहिलं कोठाकोंडा गाव चालायचं, आता वेगळं झाल्यामुळे तेलंगणा तिथेही बनलं जातं. तिथे प्युअर हँडमेड साड्या असतात, वेगवेगळे कलर रेंज असते, वेगवेगळे विविंग असतात. अशा भरपूर आहे. गडवाल साडी, कलकत्ताला हँडवर्क बनलं जातं. आता भरपूर तुम्ही collection एवढे असतं. भरपूर प्रकार सांगितले, त्यातले तर अर्धे पण माझ्या लक्षात नाही राहिले. पण या सगळ्या प्रकारांमधला कुठला साडीचा प्रकार तुमचा जास्त आवडीचा आहे? पैठणी, पैठणी. प्युअर येवल्याची पैठणी. अरे. प्युअर येवल्याची पैठणी मॅडम तुम्हाला सांगतो, त्याचं विविंग खूप छान असतं. खूप म्हणजे मी म्हणेल की खूप आत्मीयतेने विणतात ते साडी. आणि चांगल्या उत्तम प्रकारची जरी, उत्तम प्रकारचं रेशम. भले रेशम येवल्यात नसेल, रेशम बँगलोरला येतं, जरी बाहेरून आणतात ते, पण जिथं ते कामगार विणतात येवल्याला, ती खूप उत्तमरित्या आणि खूप चांगलं फिलिंग असतं त्याचं. तर ते मी तुम्हाला आवर्जून सांगेन. तसं माझे सगळे लाडाचेच प्रकार आहेत. कारण साडीचा हे करायचं म्हटल्यावर सगळ्याच हे, पण सगळ्याच, तरी सगळ्याच, सुद्धा सगळ्याच. आवडीचा म्हणजे येवला पैठणी. साड्यांची किंमत कशी ठरते, की म्हणजे कुठली साडी स्वस्त असली पाहिजे, कुठली साडी महाग, किंवा सीझन नुसार, की पावसाळ्यात बाबा साड्या स्वस्त मिळतात आणि मग कुठला तरी सण आला किंवा दिवाळी आली तर मग साड्यांची किंमत वाढते का? ते कसं गणित आहे साड्या आणि त्याच्या किमतीचं? नाही, आता किंमत वाढणं कमी जास्त होणं त्या धारेवर अवलंबून आहे. धारेवर म्हणजे की व त्या गाचं काय क्लायमेट आहे किंवा मार्केटवरचं जे बनवतात. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं मी माहिती देतो, की धागा वेगळा असतो. नंतर धाग्याचं
ग्रे बनलं जातं. आता हे ग्रे बरेच प्रेक्षकांना माहीत नाही पडणार. एक साधं व्हाईटमध्ये कापडाचं ते तयार होतं. त्याला ग्रे म्हणलं जातं. आणि मग त्याच्यात एक वेगवेगळे बघा, आता आज एक नवीन फॅड निघाले, आमची मिल, आमची मिल, आमची मिल. हम्म. तर एक तुम्हाला एक इमानदारीत मी सांगतो, की मिल वगैरे असं काही नसतं, की कारण ह्याच्यामध्ये ना बऱ्याच जणांचं योगदान असतं. जसं तुम्हाला सांगितलं ग्रे, सूत, आम्ही त्याला सूत म्हणतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारचं सूत तयार होतं. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये एक मास्टर असतो, डिझायनर असतो आणि मिल ही एक दुसरा इन्व्हेस्टमेंट असतो. आणि मग तो हे कॉन्ट्रॅक्ट ह्यांना देतो, एक ठेकेदार असतो त्याला कॉन्ट्रॅक्ट देतो आणि मग त्या प्रकारे ते डिझायनर डिझाईन ठरवतो, कलर रेंज वगैरे ठरवतो, मास्टर पूर्ण ते कॅटेगरी ठरवतो आणि मग त्याच्यात ती साडी तयार होते. आता हे मी तुम्हाला सांगितलं सिंथेटिकचे, सुरतला वगैरे असं आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये पर्सनल एखाद्या दुकानदाराची मिल होत नाही. लोकांना असं वेगळं वाटेल. ठीक आहे, आता ते मार्केटमध्ये आहे ट्रेंड आमची मिल वगैरे वगैरे, तसं नसतं. हां, आम्ही सांगू शकतो की ही डिझाईन बनवा, ही डिझाईनला रिस्पॉन्स चांगला आहे, ही डिझाईन ही असं हे बनवा, मोर बनवा, फुलं बनवा, कलरेजी बनवा, एक कलर चालला आहे आमच्याकडे, हा बनवा, हे आम्ही सांगू शकतो आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. आणि मग त्याप्रमाणे तयार होतं. जसं आणि त्याच्या विपरीत हँडलूमचं आहे. हँडलूम हे पूर्ण हातमागावर विणलं जातं. कारागीर असतो तिथे, मग रेशम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसं ते विणलं जातं. आणि मग ते सर्व विणल्यावर त्याचं एक विशिष्ट आहे. जसं बाबा छोट्या दुकानात साडी येते किंवा मोठ्या एक येते, एक कॅल्क्युलेशन आहे, रेट लावणं वगैरे कॅल्क्युलेशन आहे. समजा एखादं प्रॉडक्ट आहे, त्याचं खूप डिमांड आहे, तर त्याला एक विशिष्ट मार्जिन असतं, की प्रत्येकाला असं वाटतं की एक मार्केटिंगचा प्रकार आहे की ही जसं ग्राहकाची इच्छा असते की मला ही साडी स्वस्त मिळावी, तशी आमच्या व्यापाऱ्यांची पण एक इच्छा असते की ही साडी जी काही प्रॉडक्ट आहे ही माझा बाहेर ग्राहकाला स्वस्त वाटावा. त्याच्यामध्ये हेतू असा असतो की गिऱ्हाईकातून गिऱ्हाईक वाढेल, मार्केटिंग होईल, स्पेशल मार्केटिंग होईल, म्हणून त्याला एक विशिष्ट कमी मार्जिन लावलं जातं. मग एक प्रकार आहेत आणि त्या प्रकारातून ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साड्यांना ते मार्जिन निर्माण होतं. फक्त प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेवर आहे किंवा इमानदारीवर आहे की साडी ती कशी विकल्या जाते किंवा कितीला विकावी. हो हो हो. आणि ते आता एक सगळा अंदाज आहे. कस्टमरला स्वस्त वाटणं, महाग वाटणं हा एक प्रकारचा अंदाज आहे. 4 दुकानं कस्टमर फिरून येतं किंवा एखादं प्रॉडक्ट तिथं दिसलं, एखादं मार्जिन वेगळं असू शकतं. ह्याच्यामध्ये थोडीशी फार तफावत असू शकते. त्याची थोडी आम्ही पण काळजी घेतो, विमर्शस आम्ही थोडी काळजी घेतो. व्यवस्थित मार्जिनमध्ये साड्या मिळतील, ग्राहक संतुष्ट होईल आणि त्यांना थोडासा लाभही मिळेल याची आम्ही काळजी नक्की घेतो. बरोबर. कोरोनानंतर ह्या व्यवसायात काय हे झाला, बदल झाला किंवा काय परिणाम झाला कोरोनाचा साड्यांच्या व्यवसायावर, त्याच्यावर काय मत आहे तुमचं? नाही, आता 2021चा काळ सगळ्यांसाठी कठीण होता. आणि एक प्रकारचं ते एक सगळी महामारी, एक सगळ्या प्रकारचं नवीन वातावरण होतं, काय वेगळंच होतं ते. कधी मॅडम तुम्हाला सांगतो, कधी एखादं संकट आलं किंवा एखादी महामारी आली, त्याची दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत, लगेच ते काही कळत नाही, ते नंतर कालांतराने समजतात. आर्थिक नीती अशीच असते ती, त्याचं कालांतराने त्या वेळेवर किंवा त्या मार्केटवर कसा परिणाम होतो त्याच्यावर होतात. आणि मी एक तुम्हाला एकदम पूर्ण सत्य सांगेल की कोरोनानंतर की बरंच मार्केटिंग असेल किंवा बरंच कापड व्यवसाय असतील, टेक्स्टाईल मार्केट म्हणू आपण त्याला, बरंच चेंज झालं आहे. रोलिंग असेल, पैशाची देवाणघेवाण असेल, चेकची देवाणघेवाण असेल, मालाची देवाणघेवाण असेल, इथे स्पर्धा वाढली, फरक तर खूप पडला. बऱ्याच गोष्टीचा आवड निवड, चॉईस, किमती या सगळ्या करून नंतर थोडंसं स्ट्रगल करायला लागलं, हे मी कबूल करतो प्रांजळपणाने. पण आता असं वाटतंय का की सोशल मीडियावर किंवा फोटोशूटसाठी किंवा लग्नात आम्ही नऊवारीच नेसू किंवा परत जुनं ते सोनं जे आपण म्हणतो तसं यायला लागलंय का आता साड्यांची विक्री वाढली आहे का? कारण फोटोशूटसाठी साडी लागते किंवा कुठलाही कार्यक्रम म्हणला की आपण आता मंगळागौरीचे कार्यक्रम घेतले जातात, आता तो ट्रेंड आलाय आपण जो म्हणतोय, तर मग त्याच्यामुळं साड्यांच्या विक्रीवर काही परिणाम झालाय का? हा, परिणाम पॉझिटिव्ह झाला ॲक्च्युली. कारण महत्त्व वाढलं. आता एकीकडे अशी भावना आहे की ड्रेसेस वगैरे, नवीन मुली ड्रेसेसकडं कल जास्त आहे, पण पारंपरिक साडी हा पारंपरिक ठेवा आहे. घरचे काही प्रोग्राम असेल, पूजा असेल, लग्न असेल, बऱ्याच गोष्टी असतील आणि त्या साडीकडे कल खूप वाढला आहे.
हम्म. आणि ते जसं की आपण मगाशी बोललोच होतो सोशल मीडियाविषयी, की आता माहीत पडतं आहे की आपल्याला काय सुटेल किंवा या नऊवारीत कसं दिसतंय. हम्म. तर आता सप्तपदीला जास्त करून पहिल्या 4 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे सप्तपदीला नऊवार थोडीशी कमी असायची. पण आता सप्तपदीला मॅक्झिमम मुली नऊवार हे करतात. हम्म. परत बनारसी शालूचा परत ट्रेंड आला आहे. बनारसी शालू जसं तुम्ही म्हणता जुनं ते नवा. हम्म. कारण नवरी ही शालूमध्येच छान दिसते असं हम्म. माझं प्रांजळ मत आहे. आणि त्याचं परत ते जुनं परत रिसायकलिंग म्हणा किंवा जे छान दिसतं म्हणून ते जुनं परत आलंय. परत परत आलंय. हां परत हम्म. ते आता जुन्याकडे आपण आपण ह्याच्यावर चाललोय. आलो की लग्नात नाही का नवरी शालू मध्येच छान दिसते, तर हे हो. शालू आणि याच्यावरनं की बस्ता म्हणलं की एखाद्या म्हणजे मुलीच्या वडिलांच्या याच्यात भीतीच भरली आहे आई वडिलांना की बस्ता बांधायचा म्हणजे एवढे एवढेच पैसे लागतील. हां. आणि त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल की बस्ता म्हणजे काय आणि कमी पैशात बस्ता बांधलाच नाही जाऊ शकत का, म्हणजे त्याच्यावर काय मत आहे तुमचं? बस्तामध्ये पण आहे ना एक 2 प्रकार आहे. हम्म. नवरी मुलीच्या साड्या म्हणजे एक साडी असती हळदीची साडी. हम्म. प्रथम आम्ही आमच्यात एक परंपरा आहे की आम्ही बसल्याला कुणी बसलं की आम्ही हिरव्या साडीनी हळदीची साडीने सुरुवात करतो. एक हळदीची साडी असती, साखरपुड्याची साडी असती आणि एक महावस्त्र आपण म्हणू ते शालू जसं त्याच्या आवडीप्रमाणे घेतात. आणि एक तेल साडी असते. हम्म. तेल साडी म्हणजे आवडीनुसार चॉईस केल्या जाते. तर ह्या ज्या 4 साड्या निवडल्या जातात, 4 साड्यांची ह्या 4 साड्यांची सगळं आवड निवड चॉईस झाल्यावर त्याची साड्यांची पूजा केली जाते. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की घरचे पै पाहुणे असतील, भावकी वगैरे असतील, जुना शब्द आहे भावकी, हम्म. एका आडनावाची वगैरे, ते गोळा होतात. बस्ता ह्याला असं विशिष्ट व्याख्या नाही आहे किंवा विशिष्ट मिनिंग नाही. पण माझ्या मते बस्ता कुटुंब, परंपरा एकत्र जागी येते. त्यातून हे रेशमी धाग्यांची या सगळ्या साड्यांची निवड होती. तर ह्या घटनेला किंवा ह्या प्रक्रियेला बस्ता म्हणावा. अरे वा. अशा काही बस्त्याचे किस्से आहेत का की जे तुमच्या लक्षात आहेत, म्हणजे बस्त्याला मुलगी आली, आई वडील आलेत किंवा भावकी आले, भावकी आपण जसं म्हणलं नातेवाईक आलेत, तर असे काही किस्से आहेत का की जे तुमच्या आठवणीत आहेत? हो आहेत ना, आहेत ना. किस्से कारण होतच असतात. हम्म. काल परवाही किस्से असतात. हम्म. कारण नातीमंडळी सर्व आले की विषय, किस्से हे चालूच असतात. हम्म. त्याच्यामध्ये मी पण बस्ते खूप बांधतो. म्हणजे बस्त्याच्या व्हरायटी वगैरे मी स्वतः दाखवतो. बऱ्यापैकी दाखवतो व्यवस्थित किंवा त्यांनी फरक पडतो. तर मला म्हणजे माझा अनुभव सांगतो किंवा मला ते किस्सा एक आठवतोय, की बस्ता बांधताना की बऱ्याच मुलीच्या जी नवरी मुलगी असते, हम्म. तिच्या भावना वगैरे एकदम अशा ओल्या असतात हम्म. आणि ते काही शब्दात सांगता येत नाही. हम्म. घालमेल चालू असते मनाची. अ, चालूच असतं. तर इमोशनल. हां. तर काही घटना घडतात. त्याच्यामध्ये असंही असतं बस्त्यामध्ये काही ठिकाणी थोडासा बजेटचा विषय येत असतो. काही हं. ठिकाणी की बाबा चल तुला आवडेल ते घे, असंही होतं. काही ठिकाणी बाबा एखाद्या मुलीला समजा आई नाही आहे किंवा तर तिथे थोडंसं सेन्सिटिव्ह असतं. तर काही ठिकाणी आम्ही समजवायचाही प्रयत्न करतो आणि काही ठिकाणी आम्ही एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन पण जेणेकरून बाबा पाहुणे किंवा थोड्याशा रेटमुळे नाराज होणे ह्याची काळजी पण घेतो. बरोबर. हां. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की आत्ताच्या काळात जे नवीन मुलं आहेत, युवक आहेत, जे उद्योगाकडे वळण्याचा प्रयत्न करतायत किंवा नोकरी करू की उद्योग व्यवसाय करू असा विचारात अडकलेले आहेत, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? त्यांना मॅडम एकच मार्गदर्शन करेल, की प्रथम नाही ना तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. कुणी केलंय, हे केलंय म्हणून मी करतोय, हे खूप चुकीचं आहे. आणि पैशाच्या मागे धावू नका. खूप वाईट अनुभव येतात. मी नेहमी म्हणतो किंवा मनालाही म्हणतो, की पैसा आपल्या मागे धावला पाहिजे. आपण पैशामागे धावू म्हणजे आपण चुकीचे निर्णय घेऊ. आपलं लक्ष नुसतं पैसा असणार आहे. त्यात मग आपण नाती दुखवू, स्वतःला दुखवू आणि बरेच निर्णय आपण चुकीचे घेऊ. निर्णय क्षमता वाढली पाहिजे. व्यवसाय करण्याच्या पहिलं निर्णय क्षमता घेता आली पाहिजे आणि निर्णय चुकले तरी ते निर्णय बरोबर करता आले पाहिजे. म्हणजे बरेच आता माझे बघा म्हणजे मला आवडतात रतन टाटा असेल किंवा अब्दुल कलाम आवडतात म्हणण्यापेक्षा मला ते आदर्श म्हणा किंवा काही हां, तर
त्यांनी नुसता व्यवसाय नाही केला. आता मला त्यांच्याबद्दल एवढी माहिती नाही, पण काहीतरी नवीन करण्याच्या भानगडीत, काहीतरी वेगळं करण्याच्या भानगडीत पहिलं ना त्याला पूर्ण त्याचा अभ्यास करावा. समजा एखाद्या अजून नवीन उद्योजक आहेत किंवा नवीन मुलांना मी ते सांगेल की तुम्हाला काही करायचं असेल, त्याचा पहिला तुम्ही मुळापासून सुरुवात करा. समजा एखादा शॉप टाकायचं असेल किंवा एखादा व्यवसाय करायचा, त्याच्या खालचेपासून सुरुवात करा. वेळ आली तर दुकानात आपला झाडू मारता आला पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, न्यूनगंड मनात नाही आला पाहिजे, युगोमध्ये म्हणजे अडकता नाही आलं पाहिजे. आत्ताच्या काळात मुलांना असं वाटतं की मी एखादा व्यवसाय सुरू केला तर मी बाबा राजा माणूस, मी हा, बसून हा. राहणार आणि हा. बाकी सगळे हाताखाली माणसं ठेवणार, त्यांना काम करायला लावणार. तर अशा ह्यांना तुम्ही काय संदेश द्याल की तो तात्पुरता भ्रम आहे तो. आपल्याला असं वाटतं की असे काही, आता माझे उद्योजक मित्र असतील किंवा माझा एक अनुभव आहे की थोडासा व्यवसाय चालू करायला लागला. हा व्यवसाय कोणताही व्यवसाय, समजा कपड्याचा व्यवसाय, याला साधारण आहे ना भोग द्यायला लागतो. एक मराठीत वाक्य, भोग. भोग म्हणजे काय की साधारण तुम्हाला घडी बसवण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतात. भांडवल असेल, सगळ्या गोष्टी असेल ना, सगळं कॅल्क्युलेशन करायला, आणि नंतर तुम्हाला तो पगाररूपी म्हणा किंवा काही त्याच्यातून थोडंसं तुम्ही मोबदला काढू शकता, जेवढं लागेल तेवढं. पण हल्ली काय होतं, व्यवसाय चालायला लागला की मग कोणाला ते श्रेयाच्या नादात, दाखवण्याच्या नादात गाडी घेणं, धंद्यातून पैसे काढणं, ते पैसे चुकीच्या ठिकाणी लावणं, मग चुकीचे ॲसेट्स निर्माण करणं. मग ह्यातून खूप फरक पडतो, धंद्यावर फरक पडतो, मानसिकतेवर फरक पडतो, मग आणि रुलिंग फंडिंगवर फरक पडतो. तर असं करू नये मुलांनी, आणि अनुभव पहिला प्रथम घ्यावा. कोणतेही असेल, हॉटेल असेल, टेक्स्टाईल असेल, कोणताही बिझनेस असेल, प्रथम अनुभव घ्यावा आणि अनुभव दृढ निश्चयाने करावा. तर आता हल्ली निघालं बघा, फॅशन आहे, काय झालं की ट्रेस नाही. आणि ती जुनी म्हण आहे बघा, खूप छान म्हण आहे ती, की आपलं पाय बघून अंतरून हे करावं, अंथरून पाहून पाय पसरावे. तर ती मन लक्षात ठेवावी. बरोबर. खरोखरच एक नवीन उद्योजकांना तुमच्याकडून ही प्रेरणा मिळेल आणि हे तुमचे शब्द त्यांना प्रेरित करतील नवीन काहीतरी करण्यासाठी. आता आपण शेवटाकडे वळूयात. ज्या गोष्टीमुळं आपली विण जोडली गेली, ज्या गोष्टीमुळं आपण जोडले गेलो, ती साडी. हां. तर साडी म्हणजे तुमच्यासाठी काय? साडीची व्याख्या काय? साडीची व्याख्या म्हणजे साडीची तशी व्याख्या खूप मोठी व्याख्या आहे. पण एक साधारण मी आता तुम्हाला सांगेल की माझ्या मते काठपदर जरीची विणकामाची साडी, विणलेली जे कापड आहे, जे वस्त्र आहे, रेशमी, प्युअर सिल्क म्हणा, रेशमी म्हणा, तर माझ्या मते त्याला साडी म्हणावा. डिझायनर कलेक्शन, हँडवर्क वगैरे ते काळाप्रमाणे तयार झालेलं आहे. पण जर पूर्वीच्या काळात आपण गेलो, एकदम जुन्या काळात गेलो, तर साडी ही जरीची साडी असायची, इरकल साडी असायची, कॉटन साडी असायची, रेशमी साडी असायच्या, की एक बरेच जण म्हणतात बघा की काही साड्या असे, काही वस्त्र असायची की त्याची घडी एकदम छोटी असायची, ती अंगठीतून साडी बाहेर यायची. असेच ॲक्च्युली ते एकदम प्युअर असायचं. म्हणजे साडीची डेफिनेशन, माझ्या व्याख्या म्हणलं तर जरीची साडी, काठपदराची साडी, जिला पदर आहे, भावनेचा पदर आहे, डोक्यावर पदर घेतल्यावर नात्याचा आदर आहे आणि स्वतःला स्वतःची कदर आहे, ती साडी. अरे वा. नुसतं साडी म्हणजे वस्त्र, साडी नाही. साडी बघा, साडी एक मायेची ऊब आहे. आजही आठवते की आईनी पदराने माझा मायेने तोंड पुसलंय. आठवते की ताई वयात नुकतीच आली आहे, नुकतीच 16वा आले आणि साडी नेसली आहे. ताईला पाहुणे बघायला आलेत, तेव्हा ती साडी नेसली आहे. या सगळ्या गोष्टी ह्या एक भावनेचा गट्टा आहे तो, नुसतं वस्त्र किंवा तसं नाही आहे. म्हणून साडीची व्याख्या ही म्हणजे शब्दातच करता येणार नाही, खूप मोठी व्याख्या आहे, सगळ्याच्या भावनेशी जोडलेली व्याख्या आहे. त्याच्यामुळं साडी हा मी म्हणेल की अश्रूचा ओलावा आहे. येस, नक्कीच. तुम्ही आज इतका वेळ दिलात आम्हाला, वशिला पॉडकास्टमध्ये आलात. आपल्या खूप सुंदर गप्पा झाल्या. तुमच्याकडून मला साडीविषयी, विमल सन्सविषयी खूप वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी समजल्या. खूप छान वाटलं आज आपण भेटलोत, गप्पा मारल्या. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप तुमचंही धन्यवाद. अभिनंदन. वशिला पॉडकास्टला माझ्या शुभेच्छा, आणि मला म्हणजे भावनिक मोकळं करून दिल्याबद्दल, हा व्यासपीठ दिल्याबद्दल मी तुमचे शतशः आभार, आणि मी हा क्षण कधीही विसरणार नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.